आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दिनेश कसा आहे? मस्त. ये स्वानंदी, हा दिनेश. हाय. आणि दिनेश, ही आमची स्वानंदी. आज खूप गोड आहे आमची स्वानंदी, अतिशय लागवी आहे. म्हणजे आजच्या जमान्यात अशाही मुली असतात हे मला स्वानंदीकडे पाहून कळलं. आणि स्वानंदी, मी सांगितल्याप्रमाणे दिनेश खरंच खूप चांगला मुलगा आहे. चांगलं कमावतो, गावाकडे शेतजमीन आहे, खूप मोठं घर आहे, सगळं छान आहे. आणि दिनेश, तू लग्नानंतर स्वानंदीला टेलरिंगचा बिझनेस ओपन करून देऊ शकतोस. ती उत्तम शिवणकाम करते. हा हे मग चांगलं आहे ना. आपलं म्हणजे कसं आहे ना, भगवान का दिया हुआ सब कुछ है. हा संचिताने सांगितलं तसं. आय मीन संचिता म्हणते तसं. माझं स्पष्ट मत आहे, घर सांभाळायला चांगली खमकी मुलगीच पाहिजे. काय म्हटलं ना तर मुलींच्या अशा रांगा लागतील, पण काय आपल्याला चांगली मुलगीच पाहिजे ना. ते सोशल वर्किंगचं सांग ना तिला. अरे हा, ते तर विसरूनच गेलो. सोशल वर्किंग जाम करतो आपण. काही छोटी मोठी एनजीओ पण आहे आपली गावी. गावात कोणाचं अडलं नडलं ना, सगळे आपल्या दाराशी येतात. आणि हो, ते महिला विकास महिला विकास पण खूप करतो आपण. दर राखी पौर्णिमेला ही लाईन लागली असते घराबाहेर आपल्या. दिनेश, आता आपण लग्नाबद्दल बोलतोय ना. हो हो, लग्नासाठी तुमच्यासारखीच मुलगी पाहिजे आपल्याला. बरं स्वानंदी, दिनेशला तुझ्याबद्दल सगळं माहिती, मी सांगितलंय सगळं. काय दिनेश? हो. आणि त्याला ते मान्य सुद्धा आहे, बरोबर? मग आता हे फिक्स समजायचं ना? हो हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. गुड, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू स्वानंदी, कॉंग्रॅच्युलेशन. आता पटकन पुढची बोलणी करूया. आणि मी तर म्हणते दिनेशच्या गावी जाऊनच लग्न करूया. स्वानंदी, तुझ्या या एका डिसिजनमुळे तुझं सगळं लाईफ चेंज होणार आहे. काय झालं? हशी का बघतेस? हे इमोशनल होण्याची, थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. स्वानंदी गेली ती. मग काय करणार? काय गरज होती एवढी ओव्हर ऍक्टिंग करण्याची? आता राहा असाच बिन लग्नाचा. मावशी, हे स्वानंदीचं हॉस्टेल आहे. या गेटने तुम्ही आतमध्ये जा. तू नाही येणार आहेस? तू जर तिच्याशी बोललास तर बरं वाटेल रे. नाही, मला जरा एक काम आहे, मी ते पहिले करेन. मी बोले नंतर तिच्याशी. चालते. सुजित, टेंडर याच्यामुळेच माझी शोधाशोध चालली होती ना. हे टेंडर आपल्या कंपनीला मिळालं नाही म्हणून आपल्या कंपनीचं नुकसान झालं, अशी चर्चा चालू होती. ज्याने जिंकलंय त्याच्याकडून त्याच अमाउंट मध्ये डील क्रॅक केलाय आणि माझ्यामुळे तुला साहेबांना जो काही त्रास झाला
त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. म्हणी नाही, गेले 2-3 दिवस मी स्वानंदीला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, तिचा फोन लागत नाही. तुम्ही असाल ना कॉन्टॅक्ट मध्ये? नाही. कंपनीच्या एका नव्या व्हेंचरसाठी तिच्या मदतीची गरज आहे, म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मी का असेल कॉन्टॅक्ट मध्ये? तुमचा काय संबंध? आई, कशी आहेस तू बाळा? तू आलीस ना आता. आता बघी स्वानंदी लवकर बरी होईल. बास झालं स्वानंदी. आता आता तुझी शपथ आहे माझी. सांग, तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? शपथ सुटली म्हणाई, पण असले प्रश्न विचारून मला धर्मसंकटात टाकू नकोस. गप. लेकीच्या पोटात मूल वाढतंय आणि त्या बाळाचा बाप कोण आहे हा प्रश्न विचारणं म्हणजे धर्मसंकट वाटतंय तुला? पास झालं स्वानंदी. मला सांग, तुझ्या मित्राचं नाव काय आहे? अगं, हे असलं वागणं आपल्या संस्कारात नाही बसत बाई. लग्नाच्या आधी पोरीला अब्रूलाही जपावी लागते. पोरीची अब्रू म्हणजे काचेचं भांड असते बघ. एकदा का त्याला तडा गेला की फक्त आयुष्यभराची बदनामी. पण आता काय करणार? झाली ना चूक. आपलं नशीब म्हणायचं आणि पुढं चालायचं. स्वानंदी, स्वानंदी अगं सांग की, त्याचं नाव काय, पत्ता काय, बोल की. काय सांगू आई, तुझ्या कुठल्या बी प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडं. हे बघ, तो आपल्या जाती धर्माचा नाही. मी तुला रागवन याची भीती वाटते का तुला? मी नाही रागवणार. मी तुमचं लगीन लावून देईन. स्वानंदी अगं, मला फक्त ते एवढंच वाटतंय की हे जे कोणी केलंय ना, त्याच्या नावाचा हिरवा चुडा असावा तुझ्या हातात. ब्राह्मणाच्या साक्षीनं त्याच्या नावाचं डोरलं बांध तुझ्या गळ्यात आणि मानानं सासरीचा. तुझ्या पोटातल्या बाळाला मानानं जन्म दे. स्वानंदी अगं सांग की. ताई, स्वानंदीला असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारून तुम्हाला दोघींना फक्त त्रासच होणार आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? हो, म्हणजे स्वानंदीच्या बाळाला बापच नाही. आणि हे सत्य आहे. ती म्हणते नाव विचारून मला धर्मसंकटात टाकू नको. तुम्ही म्हणताय बाळाला बापच नाही. म्हणजे म्हणजे काय समजायचं मी? स्वानंदीच्या पोटात वाढणारा गर्भ कोणाचंही प्रेमाचं प्रतीक नाहीये.
तिच्यावर बलात्कार झालाय. दुर्दैवाने हे सत्य आहे. स्वानंदीवर बलात्कार झाला. स्वानंदीच्या बाबतीत खूपच वाईट घडलं. पण वाईट त्याहूनही वाटते की तिच्याबरोबर हे सगळं घडलं याची तिला कल्पना सुद्धा नाही. सतत चक्कर यायची तिला. अशक्त झाली होती. मला वाटलं बहिणीचं लग्न, कर्ज, जबाबदाऱ्या, नोकरी ह्या सगळ्या गोष्टींचा तिने स्ट्रेस घेतलाय. पण असं नव्हतं. हे जे घडलं ते मलाही आत्ताच कळलं. माझ्या पोरीच्या आयुष्यात एवढं समज झालं आणि मी मात्र तिलाच दोष देत राहिले. मॅडम, मला असं वाटलं ना की तिचंच पाऊल कुठेतरी घसरलं असेल. हे वयच असं असतं, काय करणार. स्वानंदी तशातली मुलगी नाहीये आणि तिचं पाऊल घसरावं असे तुमचे संस्कार सुद्धा नाहीये. स्वानंदीला आधाराची गरज आहे आणि तुम्हीच खचलात तर मग तिला आधार कोण देणार. ही दुनिया केवढी नीच आहे बघा मॅडम. कोणीतरी येतो, बाईचं आयुष्य नासवून निघून जातो, स्वतः मात्र नामानिराळा राहतो आणि बाईला स्वतःच गुन्हा केल्यासारखं त्याचा परिणाम भोगत राहायला लागतं. पण नाही, स्वानंदीला मी असा कलंक घेऊन फिरू देणार नाही. म्हणजे मी ज्यावेळी इथे आले ना तेव्हा माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता की ही अशी पोटूशी आहेत, त्याचे काय करायचं. पण आता समजा खरं समजल्यावर नाही, कुणाच्या तरी दुसऱ्याच्या पापाचं ओझं माझी पोरगी आयुष्यभर नाही झेलणार. स्वानंदीला हे मूल पाडावंच लागलं. तुम्हाला वाटते ती तयार होईल? तुम्ही बी तिची आईच झालाय मॅडम. तिला अगदी चांगलं ओळखताय. मला माहिती ती नाही तयार व्हायची आणि म्हणूनच तिला न सांगताच मी हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे.
चेस. कसलं चेअर्स आणि कसलं काय, ती गपचूप. अरविंद, मला अजूनही कळत नाहीये ते मूल नक्की कुणाचं असेल. कुणाचं असेल म्हणजे? हो, तुम्हीच तर म्हणालात ना की ते सुजित सरांचं आहे म्हणून. मग आता मला काय विचारताय? हे गप रे. मान्य आहे, मी म्हणते ते मूल सुजितचं आहे. पण मी स्वानंदी सुजित दोघांनाही भेटली. त्यांच्या बोलण्यातून मला असं काहीही जाणवलेलं नाही. बरं, ही बया म्हणतीये की तिच्या मुलाचा बाप कोण आहे तिला माहितीच नाहीये. हे बघा मॅडम, आपण तोंडावर बोलतो पण खरं बोलतो. मला तरी वाटतं हे ना, हे मूल सुजित सरांचंच आहे. अहो, तुम्ही बघितलं नाहीत का सुजित सर कशी मजनू सारखी फिरत होते तिच्या मागे? हो, वेड लागल्यासारखे सारखे आपले स्वानंदी 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 करत तिच्या मागे मागे फिरायचे. मला काय वाटतं मॅडम, तुम्ही ना आता सुजित सरांचा विषय सोडून द्या. ते तुमच्या हातातून निघून गेले. असा कसा मी माझ्या हातून जाऊ देईन त्याला? हो, जे घडलंय ते सगळं स्वच्छपणे तुमच्या समोर आहे. आता तुम्ही काय करणार ते सांगा. अरविंद, ही स्वानंदी पक्की आतल्या गाठीची. मला खात्री आहे की सुजितशी लग्न करण्यासाठीच तिने हा प्रेग्नन्सीचा ट्रॅप रचलाय. नक्कीच. बरं, मान्य ट्रॅप आहे किंवा काही, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ट्रॅप असो किंवा काही असो, पण हे मूल सरपोतदारांचं होणार हे जास्त मॅटर करतं. असं काही होणार नाहीये. ती स्वानंदी कितीही मोठा ट्रॅप रचू दे, पण मी माझ्या सुजितला माझ्याकडे परत खेचून आणणार हे नक्की. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ तुला आठवतं ना ते फोटोज, पार्टीतले तुझे फोटोज? ते फोटोज जर आत्ता बाहेर पडू नयेत असं तुला वाटत असेल तर उद्याच्या उद्या असं काहीतरी करायचं की ज्याने स्वानंदीचं मूल या जगातच येणार नाही. Cheers, अरविंद. काय ग, काय झालं? लई दिवसांनी तुझ्या कुशीत झोपले, रात्रभर शांत झोप लागली. तुझ्या कुशीत शिरले नाही तेव्हा या जुन्या स्वानंदीची आठवण आली. तुला आठवते, शाळा संपली की धावत घरी आल्यावर मी तुझ्या कुशीत शिरायची. कुठला बी प्रॉब्लेम तुझ्याकडे घेऊन आली ना, तो तू चट्ट दिशी सोडवायची. तुला माहिती आहे, मला ना लहानपणी वाटायचं की तुझ्याकडं ना एक जादूची कांडी आहे, म्हणून तुला कुठला बी प्रॉब्लेम वाटत नाही. लय धीर वाटायचा मला. असं वाटायचं मला कधी बी काही बी झालं ना, माझ्यावर कुठलं बी संकट आलं तर तुझी जादूची कांडीच मला वाचवेल. पण आता समजतंय
ही जादूची कांडी प्रत्येक वेळेला कामाला नाही येत. बरोबर नाही? का नाही का मला येणार? आईची जादू लेकरांसाठी कधी बी फिकी पडत नाही. लेकर संकटात असली ना की आईला आपोआप बळ येत, आणि हे बळ म्हणजे जादू असते बघ. तू मोठी झालीस पण मी अजून बी तुझी आईच आहे. नको काळजी करू, यातून मी बाहेर पडशील. विश्वास ठेव माझ्यावर. बरं चल, आवर आता, आपल्याला बाहेर जायचं. बाहेर कुठं? तू आवर तर मग सांगते. अगं तुला आवर म्हणलं ना. आवरते की. 5-10 मिनिटं झोपू दे तुझ्या कुशीत. लई दिवसांनी बरं वाटतंय.